मंडळी, तर आता सध्याच्या पिरियड मध्ये काय चालू आहे, धोंड्याचा महिना आला तर आपल्या घरी धोंडे बनवायला चालू आहे. तर आज देवाला पण टाकायचे. तर आणि धोंडे बनवायचे तिळाचे, साखर आणि शेंगदाण्याचा कुट्याचे बनवायचे. म्हणजे कारण आपण पूर्णाचे बनवले. तर आज काय करायचे माहितीये का, तिळाचे आणि थोडी साखर टाकायची आणि शेंगदाण्याचा कुटा टाकायचा आणि मग आपल्याला धोंडे बनवायचे. तर तुम्ही नक्कीच बघा खेड्यात धोंडे कसे बनवते. तर सध्या लय चालू आहे धोंड्याचा महिना. तर पहा तुम्ही पण नक्कीच खायला या, आम्ही धोंडे बनवायला. तर बघा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर धोंडे कसे बनवते साखर ते कालवले. आता काय करायचं माहितीये का, देवासाठी धोंडे बनवायचे. तर गंगाला पण जायचे आणि गंगासाठी पण धोंडे बनवायचे. तर तुम्ही नक्कीच बघा धोंडे कसे बनवते. तर म्हणजे कसं बनवायचं माहितीये का, गंगाला 5 बनवायचे, तर देवाला 5 बनवायचे. तर आणि आपल्याला घरी खायला पण बनवायचे धोंडे. तर बघा हे असे आमच्या खेडेगावात असे धोंडे बनवतात. तुमच्या इकडे कसे बनवतात धोंडे, तुम्ही पण नक्कीच खायला या. आमचे नाजूक धोंडे. सध्या पिरियड मध्ये हेच चालू आहे, धोंड्याचा महिना. आमच्या खेड्यात असं बनवतात धोंडे. थोडासा उंडा चुरलाय, आता गोल गोल करायचे. तर म्हणजे 20 ते 25 गोल करायचे. तर म्हणजे काय आपल्याला देवाला पण काम आहे तर आणि घरी खायला पण काम आहे. तर छोट छोटाले बनावं लागतात धोंडे. नंतर काय करायचं माहितीये का, याला शेगडीवर टाकून उकळून घ्यायचे. तर आणि देवाला जायचंय गंगाला आपल्याला. तर बघा हे असे धोंडे बनवतात आमच्या खेडेगावामध्ये. तुमच्या इकडे कसं बनवतात ते तर माहित नाही, पण आमचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा कसे बनवतात धोंडे. तर असे गोल 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 बनवावं लागतं धोंडे. म्हणजे कसं करायचं माहितीये का, 20 ते 25 बनवायचे धोंडे. आमच्या छोट्याशा खेडेगावात. तुमचे झाले ते धोंडे किती बनवले तुम्ही? आई सांगू बायला किती बनवले, म्हणजे सगळं किती बनवले. तर विचार मी, म्हणजे काय आपल्याला देवाला लवकर जायचंय, म्हणजे लवकर आपल्याला धोंडे बनवून जायचं. म्हणजे लवकर होण्यासाठी म्हणजे शेतामध्ये जायचंय अजून आवरून. खूप लांब आहे, देवाला जायचंय, देवाचं मंदिर पण खूप लांब आहे. आणि पुन्हा देवाहून आल्याच्या नंतर पुन्हा शेताला पण जायचंय. खेडेगावात खूप काम असतं. तर बघा असे धोंडे बनवतात. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे काय होईल तुम्हाला बनवायचे असले. किती काय बनवले गायला करायचे हो, गायला 21 केले तर आणि समजे 31 झाले. मी गायला चाललेच ना, आम्ही आज 30 झाले. गायला 21 बनवले. तर मी गायला चाललंय, फक्त मला गंगाला आणि यालाच बनवायचे. 30 बनवायचे धोंडे. म्हणजे गायला पण यामध्ये गायला पण चालतात. आमच्या इकडे खेडेगावामध्ये गायला पण 21 धोंडे चालतात. तर आम्हाला पण 21 धोंडे बनवायचे. तर म्हणजे गायला म्हणजे देवाला 5 असतात आणि गायला 21 धोंडे असतात. आता किती झाले, तर 6 झाले. 6 काय माहितीये का, म्हणजे धोंडे कसे आहे माहितीये का, धोंडे देवाला म्हणजे भाजून वगैरे चालत नाही. तर देवाला धोंडे फक्त उकडून चालते. यामध्ये थोडी साखर ते थोडी टाकायची. म्हणजे काय होईल आपल्याला भरपूर मोठे करायचे ना, बकळ करायचे. तर आता लगेच काय करते माहितीये का, गरम पाणी ठेवते. म्हणजे या लगेच गरम पाणी ठेवते. म्हणजे काय होईल, ते गरम झाले ना, म्हणजे लगेच लवकर म्हणजे कामावर, म्हणजे आपल्याला शेताला पण जायचं ना, त्यामुळे. आता हे पाण्यामध्ये टाकायचे. तर म्हणजे थोडंसं पाणी टाकलं त्यामुळे धोंडे टाकायचे. तर म्हणजे काय होईल, ते धोंडे उकळून निघत येतो. तुम्ही पण नक्कीच या आमच्या छोट्याशा खेडेगावामध्ये धोंडे खायला. किती छान बनवतात बघा आमच्या इकडे धोंडे. पूर्णाचे पण बनवतात, पण पूर्णाचे माहितीये का, पहिल्याच दिवशी मी पूर्णाचे धोंडे बनवले. तर आणि दुसऱ्या दिवशी साखरचे बनवले. आता तिसऱ्या दिवशी कसे आहेत माहितीये का, तिळ टाकले, थोडी साखर टाकली,
शेंगदाण्याचा कुट्टा टाकला म्हणजे फायनली आपले 3 दिवसाचे धोंडे झाले. देवाला टाकायला लागले 3दा. आमच्या खेडेगावात अशीच पद्धत असते धोंडे बनवायची. तुमच्या इथे सिटीमध्ये काय माहिती कसे बनवतात तर आमच्या खेडेगावात असे बनवतात धोंडे, छोटछोटाले. थोडस पीठ पातळ झाले म्हणजे कसं आहे माहिती आहे, गडबडीमध्ये सध्या गडबड चालू आहे ना त्यामुळे. आणि धोंडे इतकी छान लागतात ना बनवले ना तर खूप छान लागते, खूप टेस्ट पण लागते. सध्या धोंड्याचा पिरियड चालू आहे, धोंड्याचा महिना, जावाय बापूला सोन्याची अंगठी वगैरे वगैरे खूप चालू आहे. पण आमच्याकडे तसं काय नाहीये म्हणजे कारण की जे नवीन नवीन झालं का लग्न त्यांना नवीन नवीन धोंडे असतात. आमच्या इकडे धोंडे बनवण्याची पद्धत अशीच आहे. तुम्ही पण नक्कीच खायला या आमच्या इकडे धोंडे. काय आले कोणी आणले बघू दे. मला आण दोन कर, मला आण मला आण बाहेर, मला घेऊन मला दोन चार व्हिडिओ नाही मला दोन चार. तर बघा माझ्या मुलानं मला जांभळं पण खायला आणले. तरी पाखेडे गावामध्ये किती ताजे ताजे जांभळं. तुमच्या इकडे भेटतात का अशी जांभळं खायला? खूपच छान. आणि धोंडे पण चालू आहेत तर 5 जांभळे माझ्या मुलानं खायला आणले तर खूपच छान. तुम्ही पण नक्कीच खायला या. हा ताजे ताजे जांभळं. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? आमच्याकडे जांभळं म्हणतात. तर बघा आता मी काय करायला माहितीये काय, धोंडे ना पाण्यामध्ये टाकायचे तर म्हणजे काय होईल, हे उकळून निघत देवाला उकळून चालतात, तळून वगैरे चालत नाही धोंडे. तरी बघा असे टाकले मी आता म्हणजे काय होईल शिजले ना मग देवाला न्यायचे आपल्याला. म्हणजे गाय आहे तर समोर गाय पण आहे, त्या गायला पण चारायचे आपल्याला धोंडे. बस